नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो जाहीर झालेल्या आहे. अशातच बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर पावसाळा लागला आहे, पाऊस येत आहे आणि ग्राउंड होणार आहे की नाही होणार आहे, हॉल तिकीटा कधीपर्यंत येणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. आणि पाऊस जरी आला मित्रांनो तरीसुद्धा ग्राउंड होणार आहे. त्याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ग्राउंड कधीपासून होणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग. तर या ठिकाणी पहा सन 2022-23ची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत. त्याचबरोबर पहा तुम्ही या ठिकाणी उपरोक्त संदर्भ विषयान्वये कळविण्यात येते की रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई बॅट्समन संवर्गातील 391, पोलीस शिपाई चालक संवर्गातील 31 रिक्त पदे भरण्याकरिता सन 2022-23ची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 मे 2024 रोजी बैठक पार पडली. त्यामध्ये सदर भरती प्रक्रियेची शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी दिनांक 19 जून 2024 पासून सुरू करण्याचे व दरवर्षी पोलीस भरती प्रक्रिया ही पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान येथे राबवण्यात येते. तथापि सध्या पावसाळा सुरू झालेला असल्याने पोलीस मुख्यालय रायगड अलिबाग परेड मैदान येथे पाणी साचून चिखल होत असल्याने त्या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया राबवणे अडचणीचे होत असल्याने भरती प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुलन नेहुलू तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. सर्व भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता सोबत जोडलेल्या विवरणपत्राप्रमाणे समित्या स्थापन करून कामाचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक समितीचे समिती प्रमुख यांनी त्यांचे समितीतील पोलीस अधीक्षक व अंमलबजावणी तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वेळोवेळी संपर्कात राहून पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून दिलेले कामकाज विहित मुदतीत न चुकता पूर्ण करावे व तथा पूर्तता अहवाल सादर करावा. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ग्राउंडवर जरी पाणी साचले तरीसुद्धा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर हे उदाहरण तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल. तर रायगड बॅट्समनचं जे ग्राउंड आहे तर हे जे 21 जूनपासून या ठिकाणी चालू होत आहे. आणि हॉल तिकीट जे इथलं तर इथून 7 दिवस अगोदर 21 जूनच्या 7 दिवस अगोदर जे या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 21 जून आहे, तर इथून एक दिवस 21 जूनच्या अगोदर जे मित्रांनो 7 दिवस अगोदर या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे, तर फिजिकलची तयारी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा. तर लवकरच मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट येणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरला असेल तर तिथलं सुद्धा मित्रांनो ग्राउंडची तारीख कधीही येऊ शकते. ठीक आहे, तर तयारी आतापासून चालू द्या. जेवढे पण तुमचे इव्हेंट या ठिकाणी असे राहिले असेल तर ते पूर्ण तुम्ही आउट ऑफ आतापासून करून घ्या. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही तुझी संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.